टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अशा प्रकारची कोणतीही तयारी चाललेली नाही। हे सगळं तुम्हाला दिवसभरामध्ये तुमची चॅनल्स लोकांनी पाहावी यासाठी काहीतरी हनी ट्रॅप, धक्कातंत्र असं काहीतरी तुम्ही निर्माण करत असता। पण हे तुमचं काम आहे, त्यामुळे त्या कामावर मी काय ऑब्जेक्शन घेत नाही, असा कुठलाही विषय नाही। कृषी मंत्री कोकाटे रमणी खेळण्यावरून त्यांचं खातं जाणार अशी मागणी होते की त्यांनी राजीनामा द्यावा, परंतु त्यांचं खातं काढून घेणार अशी पण चर्चा सुरू। नेमकं काय होणार? मी इतका एक आपल्या कामामध्ये मग्न राहणारा मंत्री आहे, इकडचं तिकडचं फार मला माहीत नसतं। जेएनयूमध्ये जर आपण पाहतो दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अध्यासन केंद्राला भेट देणं टाळलं। अंधश्रद्धेला दोन्ही उपमुख्यमंत्री घाबरल्याचं सामनातून म्हटलं। कशाला घाबरले? अंधश्रद्धेला दोन्ही उपमुख्यमंत्री कसल्या अंधश्रद्धा? तिथले जेएनयू मधली कसली जेएनयूमध्ये आध्यात्मिक केंद्र जे सुरू झालं ना, तिथं भेट देणं टाळली दोन्ही उपमुख्यमंत्री। आध्यात्मिक केंद्र नाही सुरू झालं, छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन सुरू झालं मराठी भाषेत। त्यात अंधश्रद्धेचा कुठे विषय होतो? प्रत्येकच कार्यक्रमाला सगळं आता उदाहरणार्थ माझ्या डिपार्टमेंटचा विषय आहे उच्च शिक्षणाचा, 10 कोटी माझ्या डिपार्टमेंटने दिले, तरी मला त्या बाकीचे कार्यक्रम इतके होते पुण्यामध्ये काल प्रमुख नाही गेलो मी। ते न जाण्यातून त्यांनी बहिष्कार टाकला, त्याने टाळलं आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन मराठी भाषा अध्यासन जेएनयूमध्ये सुरू झालं। अंधश्रद्धेचा कुठे विषय? सुधीर भाऊ मुनगंटीवार हे नाराज आहे आणि राहुल नार्वेकर या दोघांची मंत्रिमंडळामध्ये ते म्हटलं ना की तुम्हाला दिवसभर लोकांनी चॅनल पाहायचे असले तशा सनसनाटी बातम्या कराव्या लागतात, त्याच्यात काही तथ्य नाही। दादा, भाजपचा दबाव वाढलेला आहे, ज्या पद्धतीनं मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य येत आहेत, त्यामुळं फडणवीस सरकार बदनाम होते। प्रत्येक प्रश्नाला मी तेच उत्तर देणार की हे तुम्ही स्टोऱ्या तयार करता, कारण दिवसभर लोकांनी चवीने त्या बघायला पाहिजे असं मला वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।